सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं मार्लेश्वर मंदिर म्हणजे अक्षरशः स्वर्गच आहे. मंदिराभोवती असलेले उंच पर्वत आणि विलोभनीय हिरवेगार जंगल शांततेचा विलक्षण अनुभव देतात. मोठ्याने आवाज करत कोसळणारे मौसमी धबधबे सौंदर्यात अजूनच भर घालतात. चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या सुंदर मार्लेश्वर मंदिराबद्दलची सगळी माहिती जाणून घेऊयात. रत्नागिरी जिल्ह्यातील हे प्रसिद्ध ठिकाण देवरुख पासून 20 किलोमीटर, साखरपा पासून 30 किलोमीटर तर रत्नागिरी पासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. शंकराचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थळी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. मारळ गावाचे दैवत म्हणून या स्थानकास मार्लेश्वर या नावाने ओळखले जाते. मार्लेश्वरला जाण्यासाठी एसटी बसची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना अंबाघाट, कलकदरा येथून खडीकोलवन मार्गे मार्लेश्वर सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. तर रत्नागिरीहून अथवा मुंबईहून येताना देवरुखहून हातीव मार्गे सुमारे 18 किलोमीटर अंतरावर मारळ हे गाव आहे. मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांची वर्षभर रीघ लागलेली असते आणि त्यामुळेच इकडे खाली भरपूर हॉटेल आणि पार्किंग सुविधा उपलब्ध आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते आणि तिथून 1 किलोमीटरचा चढ असून साधारणपणे 550 पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते. स्वयंभू शिवपिंड असलेल्या गुहेपर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत. नैसर्गिक दृष्ट्या अतिशय विलोभनीय असणाऱ्या या ठिकाणी माणूस अक्षरशः भानच हरपतो. उंच उंच कडेकपारी, पर्वतांमधून वाहणारी बाव नदी आणि त्यामागे असणारा धारेश्वर धबधबा पाहतच राहावासा वाटतो. वाटेत आपल्याला अशी छोटी दुकानं लागत राहतात. मार्लेश्वर मंदिरात सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत दर्शन घेता येतं. पावसात मार्लेश्वरला येण्यात एक वेगळीच मजा आहे. उंच डोंगरावर असलेले हे स्थान हिरव्यागार वनराईने नटलेलं आहे. मार्लेश्वर मंदिरात श्रावण आणि महाशिवरात्री सोडल्यास इतर वेळी एवढी गर्दी नसते.
मंदिराचा गाभारा गुहा स्वरूपाचा असून त्याला 3.5 फुटी प्रवेशद्वार आहे। या मुख्य प्रवेशद्वारा शेजारीच छोटीशी देवळी आहे। या देवळीतील गणेश मूर्तीचे प्रथम दर्शन घेऊन भाविक मार्लेश्वराचे दर्शन घेतात, अशी प्रथा आहे। गुहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाची अशा 2 स्वयंभू शिवपिंडीचे भाविकांना दर्शन होते। मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते। या काळोख्या गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेला समई आणि निरंजनाचा मंद उजेड असतो। विशेष म्हणजे या गुहेत इतर कोणताही दिवा लावण्यास सक्त मनाई नाही। मार्लेश्वर मंदिरात इतकं प्रसन्न वाटतं, या सुंदर जागेवरून आपले पाय निघतच नाही। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आपला हा मार्लेश्वर मंदिराचा व्हिडिओ आवडला असेल। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।